प्रधानमंत्री मातृवंदना योजना बघा, एखाद्या महिलांसाठी देण्यात आलेली योजना, यावरती पण सुद्धा कळत न कळत मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारलेलं आहे. आणि तुम्ही जर समजा मागील प्रश्नपत्रिका चाळलं तर तुमच्या लक्षात येईलच की कशा पद्धतीने प्रश्न आलेला आहे तुम्हाला. म्हणून एक लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भधारणा आणि बाळंतपणामुळे झालेल्या मजुरीच्या नुकसानीसाठी हे आर्थिक भरपाई दिला जातो. म्हणजे एखादी स्त्री आहे की महिला आहे, ती मजूर वर्ग आहे, की समजा त्यावेळेस जर समजा एखाद्या महिलेला गर्भधारणा असेल किंवा त्यावेळेस जर एखाद्या प्रसूतीच्या वेळेस त्यांचा जो रोजगार असतो तो कुठेतरी नुकसान होतो रोजगारामध्ये. कारण काही महिला वर्ग, काही नाही बऱ्याच महिला वर्ग असा आलेला असतो की तो दिवसभर विचारे ते काम करणार, त्यावेळेस त्यांना रोजीरोटी मिळणार, पैसे त्यावरती त्यांची चूल पेटणार. बघा, भारत शासनाने तो उचललेलं पाऊल की त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारत प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही त्यांच्यासाठी लागू करण्यात येत आहे. म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर समजा मजुरीच्या नुकसानीसाठी हे आर्थिक भरपाई दिली जाते. हे महत्वाचं. यामध्ये काय म्हटलेलं आहे, योजनेचा लाभ केवळ पहिल्या अपत्यापर्यंत दिला जात असे. म्हणजेच काय, ही चर्चेमध्ये येण्याचं कारण असंच आहे की आधी ही योजनेचा लाभ म्हणजेच काय, ज्या काळामध्ये गर्भधारणा असेल, प्रसूती होणार असेल किंवा मुलगा किंवा एखादे बाळ झाले असेल, मग त्यावेळेस पहिल्या बाळापर्यंत त्यांना अपत्यापर्यंत दिला जात होता. तर पहिले अपत्य मुलगी असेल तर अशा परिस्थितीत आता दुसऱ्या अपत्याच्या वेळी देखील या योजनेचा लाभ दिला जातो. कारण जर समजा पहिल्या अपत्य जर तुम्हाला समजा मुलगा असेल तर दुसऱ्या अपत्याला त्या पद्धतीचा लाभ देता येणार नाही. तर पहिली मुलगी जर समजा तुम्हाला झालेली असेल तर अशा वेळेस दुसऱ्या अपत्याला सुद्धा त्यांना लाभ दिला जातो. हे एक महत्वाचं त्यांनी मुद्दाच दिलेला आहे. त्यांनी बघा, पहिली अपत्य जर मुलगी असेल तर अशा परिस्थितीत आता दुसऱ्या अपत्याच्या वेळी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच काय, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. हे त्यांना महत्वाचं आहे म्हणायचं. म्हणजे कुठेही आज जो लिंग गुणोत्तर कमी होत चाललेला आहे, म्हणजे मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या कमी होत चाललेली आहे, तर हेच तुलना किंवा हे जे समजा संख्या आहे मुला मुलींची, हे वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. हे बघा, 5,000 रुपयांचा मातृत्व लाभ पहिल्या अपत्यासाठी. बघा, विधानामध्ये येतोय पहिल्या अपत्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, 5,000 रुपये. तर दुसऱ्या अपत्यासाठी बघा त्यांनी काय म्हटलंय, बघा, थेट योजनेअंतर्गत लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात. हा एक. आणि त्यांनी म्हटलंय पात्र लाभार्थी म्हणजे महिलांच्या दुसऱ्या अपत्यासाठी देखील याच योजनेअंतर्गत 6,000 रुपयांचे रोख प्रोत्साहन दिले जातात. म्हणून आणि ते पण 6,000 रुपये कधी मिळणार तुम्हाला, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, मात्र यासाठी दुसरे अपत्य देखील मुलगी असणे. आणि जर समजा दुसरं अपत्य जर सुद्धा मुलगी झालेलं असेल तर तुम्हाला पहिल्या अपत्यासाठी ज्या पद्धतीने नुकसान भरपाई म्हणून 5,000 रुपये दिली जाते, तर याच पद्धतीने तुम्हाला 6,000 रुपये देण्यात येईल. पण कधी, जर दुसरं अपत्य मुलगी असेल तर.